दुष्काळासंदर्भात शरद पवार यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र। दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याचा सल्ला, तर बैठक बोलावण्याची सुद्धा विनंती। एखाद्या पराभवानं खचणारी शिवसेना नाही, राणेंना तीनदा धूळ चारली, चौथ्यांदाही करेन। ठाकरे गटाच्या मुखपत्रातून नारायण राणे यांच्यावर प्रहार। येत्या 19-20 जूनला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर, सहकुटुंब त्र्यंबकेश्वर मंदिरात घेणार दर्शन, तर वारीतही होणार सहभागी। स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेच्या 15 जागा लढवण्याच्या तयारीत, लवकरच राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय। नागपूर हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला अटक, तर आरोपी मद्यधुंद असल्याची पोलिसांना शंका, 4 आरोपींचा शोध सुरू। नीट परीक्षेत घोटाळा झाला, खुद्द केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कबुली, कुठल्याही अधिकाऱ्याचा सहभाग आढळल्यास कारवाईचा इशारा। पावसानं ओढ दिल्यास नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट, गंगापूर धरणात 27 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा। मुंबईसह राज्यात म्हाडा बांधणार तब्बल 13,000 घरं, नवीन घरांसाठी 8,310 कोटींचा खर्च तरतूद। शिवरायांची वाघनखं इंग्लंडहून भारतात येणार, जुलै महिन्यात वाघनखं दाखल होणार, साताऱ्याच्या संग्रहालयात तयारी पूर्ण। त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मारहाण, शिवीगाळ केल्याचा आरोप, सलग सुट्ट्यांमध्ये भाविकांची अलोट गर्दी। आज ईद उल अझा, देशभरातील मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह। टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची नियुक्ती जवळपास निश्चित, बीसीसीआय कडून लवकरच होणार नियुक्ती, सूत्रांची माहिती।